श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी संगीता. यावर्षी म्हणजेच 2026 साली धोंड्याचा महिना म्हणजेच अधिक मास आलेला आहे. त्यालाच आपण मलमास किंवा पुरुषोत्तम माससुद्धा म्हणत असतो. भगवान विष्णूंची, भगवान श्रीकृष्णाची सेवा करण्याचा, पुण्यसंचय करण्याचा हा काळ आहे. 2026 साली धोंड्याचा महिना म्हणजेच अधिक मास कधी सुरू होत आहे, अधिक मासाचे महत्त्व काय, अधिक महिन्याचे महात्म्य काय. आता मंडळी, या महिन्यामध्ये काय करावे, काय करू नये, कोणती आध्यात्मिक सेवा करावी, कोणते स्तोत्र मंत्र पठण करावे, कोणत्या ग्रंथाचे वाचन करावे, अशी सर्व माहिती आजच्या व्हिडिओतून आपण बघणार आहोत. प्रथम आपण बघूया की अधिक महिना म्हणजे काय. असा बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो. चैत्र ते फाल्गुन हे जे मराठी महिने आहेत, ज्याला आपण चंद्रवर्ष म्हणतो, ते एकूण 365 दिवस असतात. तसेच सौरवर्ष म्हणजेच इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे जानेवारी ते डिसेंबर हे 365 दिवस असतात. चंद्र आणि सूर्याच्या गतीतील फरकामुळे हे जे 365 दिवस आहेत, चंद्रवर्ष आणि सौरवर्ष यामध्ये दरवर्षी 10 दिवसांचा फरक पडतो. त्यामुळे प्रत्येक 3 वर्षानंतर हा जो फरक आहे त्याचा ताळमेळ घालण्यासाठी प्रत्येक वर्षाचा 10 दिवसांचा फरक असे 3 वर्षांचे 30 दिवस असा मिळून अधिक मास धरून हा काळमेळ घातला जातो. वर्षभरामध्ये कोणत्याही महिन्यामध्ये अधिक मास येऊ शकतो. यावर्षी अधिक महिना आला आहे तो मे महिन्यात व मराठी महिन्यात तो आला आहे ज्येष्ठ महिन्यात. अधिक मास कधी सुरू होत आहे ते आपण बघूया. 17 मे 2026 रविवारी अधिक मासाला सुरुवात होत आहे आणि अधिक मासाची समाप्ती होणार आहे 15 जून 2026 रोजी. म्हणजे 17 मे ते 15 जून 2026 या दरम्यान अधिक मास आलेला आहे. मात्र मंडळी, ज्येष्ठ म्हणजे दरवर्षी येणारा जो ज्येष्ठ महिना आहे तो सुरू होणार आहे 16 जून रोजी आणि संपेल तो 16 जुलै रोजी. अधिक महिन्याला पुरुषोत्तम माससुद्धा म्हटलेले आहे किंवा मलमाससुद्धा म्हटलं आहे किंवा धोंड्याचा महिनासुद्धा म्हणतात. भगवान विष्णूंच्या कोणत्याही रूपाची पूजा, सेवा, आराधना अवश्य करावी. वर्षभर आपण भगवान विष्णूंची सेवा करतच असाल, मात्र या महिन्यात पुरुषोत्तम म्हणजेच भगवान विष्णूंची, भगवान श्रीकृष्णांची या महिन्यामध्ये पूजा करणे, सेवा करणे अत्यंत पुण्यफलदायी मानलं जातं. आणि मंडळी, भगवान विष्णूंच्या सेवेसोबतच आपल्या कुलदेवीची सेवा करावी, कुलदेवीची ओटी भरावी. बरेच जण अधिक मासामध्ये उपवास करतात. ज्यांना शक्य असेल त्यांनी उपवास अवश्य करावा. ज्यांना शक्य नसेल तर त्यांनी मौन भोजन करावे. म्हणजेच काय, तर जेवण करत असताना अजिबात बोलायचे नाही आहे, गप्पा मारायच्या नाही आहे आणि मौन पाळायचं आहे. अशा पद्धतीने देखील आपण उपवास करू शकतात. त्यामुळे पापक्षालन होते. अधिक मासामध्ये गंगा स्नान केल्यामुळे सुद्धा पापांची मुक्ती होते. अधिक मासामध्ये, पुरुषोत्तम मासामध्ये दानाला सुद्धा अतिशय महत्त्व आहे. आणि मंडळी, त्यातल्या त्यात दीपदानाला अतिशय महत्त्व आहे. आपल्या जवळपास मंदिर असेल किंवा स्वामी महाराजांचा मठ असेल, केंद्र असेल, तिथे तुम्ही जाऊन दीपदान करू शकतात. आता हे दीपदान किंवा दिवा लावणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही आपल्या घरात सुद्धा हा अखंड दीप प्रज्वलित करू शकतात. अखंड महिनाभर हा दिवा आपल्याला लावायचा आहे. मात्र दिवा विझणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि जर चुकून विझलाच तर भगवान विष्णूंची क्षमा मागून दिव्यात परत तेल घालून आपण दिवा प्रज्वलित करायचा आहे. अधिक मासामध्ये एखादी सवाष्ण बोलवावी, कुलदेवीचे स्वरूप समजून तिची ओटी भरावी, तिची पूजा करावी. असे केल्याने पापांचे क्षालन होते, पापांपासून मुक्ती मिळते आणि आपली सौभाग्य वृद्धी होते. अधिक मासामध्ये रोज गोग्रास द्यावा, गाईला घास द्यावा, पूजन करावे. आणि तसं जर शक्य नसेल तर ह्या महिन्यात म्हणजे अधिक महिन्यात एकदा तरी गाईचे पूजन करावे, गाईला घास द्यावा. तर मंडळी, नवीन देवांची जर मूर्ती असेल, टाक असतील आणि त्यांची प्रतिष्ठापना जर तुम्हाला करायची असेल तर अधिक महिन्यामध्ये ते अत्यंत शुभ मानलं जातं. आणि मंडळी, विवाहित मुलींनी आपल्या आईची ओटी अवश्य भरावी. हे अतिशय शुभ मानले जाते. इतर वेळी आपण आपल्या आईची ओटी भरत नाही, मात्र अधिक महिन्यात अशा पद्धतीने ओटी भरणे अत्यंत फलदायी मानले जाते. आणि आपल्या महिलांच्या बाबतीत तर अधिक मास हा जोडवे बदलण्यासाठी मुहूर्त मानला जातो. ज्यांना ज्यांना जोडवे बदलायचे आहे तर त्यांनी अधिक मासात आपले जोडवे अवश्य बदलावे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धोंड्याचं वाण. जावयाला या महिन्यात वाण देणं हा अत्यंत महत्त्वाचा संस्कार आहे. सोन्या चांदीच्या वस्तूंपेक्षा सुद्धा धोंड्याचं वाण देणं
हे अतिशय महत्त्वाचं समजलं जातं. या अधिक महिन्यात यालाच जास्त महत्त्व आहे. जावयांचा मानपान केला जातो. भगवान विष्णूंचे व नारायणाचे रूप मानून जावयाला आपल्या घरी आमंत्रित करून त्यांचे पूजन केले जाते. सासू आणि सासरे त्यांची पूजा करतात आणि त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. त्यांना चांदीचे निरांजन, चांदीचे ताट, ताम्हण, सोबतच 33 दिवसांचा हा महिना असतो म्हणून 33 अनारसे नसतील तर 33 सुपारी, 33 खारका किंवा 33 फळे किंवा 33 बत्तासे किंवा ड्राय फ्रूट्स अशा प्रकारचे वाण देऊन जावयाचा सन्मान केला जातो. आपल्या ऐपतीप्रमाणे, पद्धतीप्रमाणे आपण आपल्या जावयाचा मानसन्मान करायचा आहे. अशा पद्धतीने आपल्या जावयाला घरी आमंत्रित करून पूजन करून त्यांना मान द्यावा व सोबत धोंडा नावाचा हा पदार्थ असतो तोही त्यांना खाऊ घालावा. असे केल्याने प्रत्यक्ष नारायणाला आपण नैवेद्य दाखवल्याचे पुण्य प्राप्त होते. अधिक महिन्यामध्ये कोणत्याही तिथीला, कोणत्याही दिवशी आपण आपल्या जावयाला आमंत्रित करून अशा पद्धतीने धोंड्याचे वाण देऊ शकतात. आता मंडळी, अधिक महिन्यात काय करू नये? अधिक महिन्यात कोणत्याही प्रकारचे मंगल कार्य, वास्तुशांत, वास्तू खरेदी, लग्न, मुंज, कान टोचणे इत्यादी कार्य या महिन्यात करू नये. तसेच नवीन व्यवसायाला सुरुवात करायची असेल, वाहन खरेदी करायचं असेल, गृहप्रवेश करायचा असेल, वास्तू खरेदी करायची असेल तर अधिक महिन्यात या सर्व गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. अधिक महिन्याला मलमाससुद्धा म्हणतात, म्हणजे मलिन माससुद्धा म्हणतात. म्हणून या मलिन मासात या गोष्टी सगळ्या आपल्याला वर्ज्य करायच्या आहेत. तर या महिन्यात आपल्याला काही आध्यात्मिक सेवा करायच्या आहे. या महिन्यामध्ये कोणत्या कोणत्या आध्यात्मिक सेवा करायच्या आहे ते बघूया. अधिक मास हा 3 वर्षातून एकदाच येतो. पुरुषोत्तम माससुद्धा याला म्हणतो, मल माससुद्धा म्हणतो. या महिन्यात आपण पुण्यसंचय करायचा आहे. भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करायची आहे. यात प्रामुख्याने विष्णू सहस्रनामाचे रोज पठण करायचे आहे किंवा तुम्ही श्रवणसुद्धा करू शकतात. अधिक मासाचे महत्त्व या पोथीचे आपण पठण किंवा श्रवण करावे. त्याचप्रमाणे हरिविजय या ग्रंथाचे आपण वाचन करू शकतात. गुरुचरित्राचे पारायण करू शकतात. नवनाथांच्या पोथींचे पारायण करू शकतात. व्यंकटेश स्तोत्राचे सुद्धा आपण पठण करू शकतात. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा विष्णू गायत्री मंत्राचे पठण करू शकतात. सोबतच कुलदेवतेची सेवा करू शकतात किंवा स्वामींचा मंत्रसुद्धा म्हणू शकतात. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा मंत्र तुम्ही रोज पठण करू शकतात. तर मंडळी, आपण हे सगळं करू शकतो. त्यानंतर आपण ह्या महिन्यात दानाला सुद्धा महत्त्व आहे हे सुद्धा बघितलेले आहेत. तर दानामुळे आपल्या धनाची समृद्धी होते. म्हणून अधिक महिन्यात जेवढे दान करणे शक्य होईल तेवढे दान आपल्याला करायचे आहे. ब्राह्मणांना दान करावे, त्याचप्रमाणे याचक, भिकारी यांना सुद्धा दान करणे शक्य असेल तेवढे करावे. मात्र हे दान सत्पात्री असावे. भगवान श्रीकृष्णांनी अधिक मासाचा महिमा सांगताना असे सांगितले आहे की या महिन्यामध्ये, पुरुषोत्तम मासामध्ये जो कोणी मनोभावे तीर्थस्नान करेल, जप करेल, दान करेल, नामस्मरण करेल त्याच्यावरती पुरुषोत्तमाची कृपा सदैव राहील. त्याच्या सर्व मनोकामना, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. त्याच्या जन्माचे सार्थक होईल. त्यामुळे आपल्याला जेवढे जमेल तेवढे पुण्यसंचय या अधिक महिन्यात करायचे आहे. बरेच जण या महिन्यात 11 जोडवे किंवा 33 जोडव्यांचाही मान सन्मान करतात. बरेच जण 33 नारळ देतात, 33 बत्तासे देतात, 33 अनारसे देतात, 33 जोडप्यांना जेवायला बोलवतात, 33 महिलांना जोडवी देतात. बरेच जण बरेच कार्य करत असतात. आपल्याला जेवढं शक्य असेल तेवढं या अधिक महिन्यात आपल्याला सत्कर्म करायचं आहे. तर मंडळी, अधिक महिन्याची थोडक्यात माहिती देण्याचा मी प्रयत्न केला आहे. मला खात्री आहे या व्हिडिओचा तुम्हाला नक्की फायदा होईल. हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.